मध्ये साईकृपा पेढा निगोज इथे बनवतो। आज मार्केटमध्ये बुरशीयुक्त पेढा जो साईकृपा नावाने आलेला आहे तो समोर आला आहे। साईकृपा नावाचे दोन पेढे आहेत, एकमेकाकडे बोट दाखवण्याचं काम केलं जाते उत्पादकांकडून। नेमकं काय फरक आहे? काय सर माहिती का, दुकानदार पेढा पाकिट काही मागे ठेवते, आम्ही जे ताजे पेढे दिलेले आहेत ते विकतात आणि ते पाकिट तसेच पडलेले राहतात। त्याच्यामुळे आता आम्ही बी एवढं बघू शकत नाही त्यांच्या दुकानामध्ये जाऊन पुढं काय आहे काहीच नाही बघू शकत ना। आपलं काय प्रमाण आहे? 1 किलो खव्याला आम्ही एकाच 3 किलो टाकतो। किती आपण खवा किती 1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि आम्ही 130 रुपये किलो दराने विकतो। त्याच्यात दुकानदार आमची काही बाकी ठेवतात आणि आमची पडताळ बसत नाही त्याच्यामध्ये। साधारण दुधाचे भाव 42 रुपये, साखर 43 रुपये, सरपण 4,500 5,000 रुपये टन आहे। त्यामुळे सगळेजण शिर्डीमध्ये तोच पेढा बनवतात। आमच्याकडे प्युअर बी पेढा आहे, त्याच्यापेक्षा एक मिडियम क्वालिटीचा बी पेढा आहे। एक 280 रुपये किलोचा बी पेढा विकतो आम्ही। त्या मापात दुकानदार भाव देत नाही आम्हाला। काय मागणी काय असते? आम्हाला भाव मिळावा, आम्ही एक नंबर पेढा। दुकानदारांची काय मागणी? दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही विकू। किती भाव? 130 रुपये। त्याच्यापेक्षा कमी? आणि सगळेजण तेच पेढा बनवतात, त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल। नाही आम्ही तो पेढा बनवला तर सगळ्यांचा माल तोच राहतो। एकमेव पेढा आहे आमच्याकडे, चांगल्या क्वालिटीचा बी आहे, ते आमच्याकडे 20-25 काउंटर आहे। तो काय भाव आहे? तो 275 रुपये किलो आम्ही विकतो। आणि मला एक सांगा, तुम्ही शिर्डीच्या जवळचे स्थायिक आहे, तुम्ही पण स्थायिक आहे, जे पेढा तुम्ही बनवतात त्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकता? आता माणसाच्या आवडीवर पहिल्यांदा खायचो आम्ही बी, आता तो नाही खात आम्ही। का बरं? काय करायचं? साखर आहे ना, आम्ही नाही म्हणत नाही त्याच्यात सर, पण त्या भावामुळे आम्हाला सगळं हे करावं लागू राहिलं ना। तुमचा जो बॉक्स आहे त्या तुमच्या बॉक्सवर काय काय तुम्ही छापलेलं आहे? त्याच्यात एक आमच्या लक्षात आलं का FDA अप्रूव्ड छापलेलं आहे। FDA अप्रूव्ड काय प्रकार आहे? सर आम्हाला त्याच्यात काहीच माहित नाही। खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो, आम्ही तसं इथं कोणाकडून? आम्ही तो मुंबईवाला आहे, त्याच्याकडून घेतो। सगळेजण त्याच्याकडूनच घेतो। आम्हाला त्याच्यात काय माहितीच नाही। माझं शिक्षण 8वी होईल, मला काय त्याचं तेवढं माहित नाही। मी कामाला होतो, मी नवीन धंदा टाकलेला आहे, ते मला माहित नाही एवढं FDA अप्रूव्हल हे ते काहीच अजून मला माहित नाही। शासनाच्या काही परवानगी तुम्ही घेतलेले आहे? काय कशाच्या परवानगी घेतलेल्या? आम्हाला ते लायसन दिलेलं आहे। काय आलं, सध्या आम्ही 130 रुपये किलोनी दुकानदारांना होलसेल देतो आणि दुकानदार काय म्हणतात, आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त। ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं? त्यातले त्या पॉलिसवाले पण असतात। पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पाकिट घेतात, 40 रुपयाला घेतात, पॉलिसवाले 100 रुपयाला एक पाकिट विकतो। त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल, आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो। आणि पॉलिसवाला साधारण जसं कस्टमर असेल, एखादा कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो तो। तुमचं म्हणणं काय एकंदरीत? आमचं म्हणणं काय आहे, दुकानदारांनी आम्हाला साधारण किलो मागत 5-10 रुपये तरी आमचे लेबर वगैरे सुटून आम्हाला शिल्लक राहिले पाहिजे, एवढी आमची मागणी। मग आता 130 रुपयाने तुमच्याकडून दुकानदार घेतोय, तो पेढा तुम्हाला बसतो किती आहे? तुम्ही कसा धंदा करताय? आता आम्ही फक्त 10% धंदा करतोय, त्याच्या मागे आम्हाला फक्त साधारणतः 10 रुपये पण शिल्लक नाही राहते। आता लेबरचा पगार आहे 600 रुपये लेबर घेता येईल। नाही मग का करताय हे सगळं? मग आता आहे ते बंद करून तर आपण काही करू शकत नाही। बरं, तुम्ही आता हा पेढा बनवतात, याच्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकतात? याच्यातले आपण साधारण 4-5 पेढे आपण एका पॅकेटातले खाऊ शकतो। नंतर काय होईल? नंतर आता शुगरवाल्यांचा प्रॉब्लेम असू शकतो, तो शुगरवाल्यांना त्रास येईल, तेव्हा त्यांनी नाही खाल्लं तरी